इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर आता स्वाभाविकपणे कामाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पुण्याचाच नाही तर आता देशाची सेवा करायची संधी मिळते. खूप आनंद वाटला. मुलामुळे इथपर्यंत पोहोचले मी. खूप आनंद झाला सकाळपासून. नक्कीच पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी नक्कीच हे प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करतील. लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी पुण्याला आज केंद्रात मंत्रीपद मिळालेलं आहे. मुरलीधर मोहोळ जे खासदार होते आता ते थेट मंत्री झालेले आहेत आणि संपूर्ण पुणेकर जर आता आपण बघितलं तर त्यांच्या स्वागतासाठी, उत्साहासाठी थेट दिल्लीत पोहोचलेले आहेत. अण्णांनी काही वेळापूर्वीच शपथ घेतलेली आहे. अण्णा, तो क्षण खूप सुंदर होता तुमच्यासाठी. खरं तर सगळ्या पुणेकरांच्या डोळ्यात तो एक अभिमान दिसत होता. हो, स्वाभाविक आहे, कारण हा सन्मान पुण्याचा आहे. हा सन्मान प्रत्येक पुणेकराचा आहे की 30 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्या माध्यमातून पुण्याला मंत्रिपद मिळणं हे खूप मोठा काळ होता आणि मला असं वाटतं की पुणेकरांच्या आता अपेक्षा वाढल्यात. शेवटी इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर आता स्वाभाविकपणे कामाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पुण्याचाच नाही तर आता देशाची सेवा करायची संधी मिळते. आपण बघतोय खूप मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते, नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजे रात्री उशिरापर्यंत सुद्धा येतातच अजून सुद्धा कार्यकर्ता. मग काय आता प्लॅनिंग काय असणार? तर काय मलाही माहिती नव्हतं. सकाळी मी तर झोपेत होतो आणि मला फोन आला. त्यामुळे मी तर आता पुण्याला पोहोचलो असतो, कारण मी पुण्याची तिकीटही काढली होती. पण सकाळी माननीय नड्डा साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं आणि बोलवलं. म्हणून त्यानंतर हे सगळे मंडळी जमा व्हायला अजूनही काही विमानं येत आहेत म्हणे. त्यामुळे आता त्यामुळे आता उद्या कोणी येऊ नये म्हणून जाण्याचा प्लॅन करूया. थांबायला सांगितलंय आता. पण हा आनंद आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. अनेक वर्षानंतर पुण्याला मिळालेलं प्रतिनिधित्व आहे. मला असं वाटतं हाच तो सगळा क्षण आहे, हीच ती वेळ. अण्णांच्या आई सुद्धा आपल्यासोबत आहे. आई, तुम्ही पहिल्यांदाच दिल्लीला आलाय, पहिल्यांदाच. कसं वाटलं दिल्ली? खूप आनंद वाटला. मुलामुळे इथपर्यंत पोहोचले मी. खूप आनंद झाला सकाळपासून. काय मोदींना बघितलं, काय म्हणले? नाही, एवढं जवळून नाही पेटलं, खूप लांबून बघितलं. समाधान आहेत का? खूप गर्दी होती त्यामुळे जाता नाही आलं जवळ. जाऊन बोलायची इच्छा असं काय होतं का? हो, काय सांगायचं होतं? नाही, एवढी मोठी माणसं लगेच त्यांच्यापर्यंत जायला माझ्यासारखी अवघड आहे. त्यांच्या पत्नी देखील आहेत. ताई, तो क्षण सगळ्यांसाठी, म्हणजे अर्थात सगळ्या पुणेकरांसाठी एक अभिमानाचा होता. कारण जवळपास 30 वर्षानंतर अशा पद्धतीने लोकसभेत निवडून आलेल्या खासदाराला केंद्रात थेट मंत्रिपद मिळते. नक्कीच खूप अभिमानाचा क्षण होता तो आणि आम्ही तो क्षण अनुभवलेला आहे. अगदी सुवर्ण क्षणच होता तो आमच्यासाठी. नक्कीच पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी नक्कीच हे प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करतील. अण्णा, काय वाटतंय आता जाऊन सगळ्यात पहिले काय करायचं पुणेकरांसाठी? नाही, खरं तर मी निवडून आल्यानंतरच हे सगळं सुरू झालं डोक्यात की आपली जबाबदारी वाढली आहे, आपलं काम वाढलंय आणि आता तर हे सगळं झाल्यानंतर निश्चितपणे अधिक सगळं वाढलंय. त्यामुळे एक जे सातत्यानं आम्ही म्हणत होतो की आपण सगळेच की पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर आपल्याला करायचंय. मला असं वाटतं तो संकल्प आता नक्की 100% पूर्ण होईल आणि पुण्याबरोबरच देशाची सेवा करायची संधी माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळाली आहे. याचं समाधान माझ्या पक्षाचं नेतृत्व, मोदीजी आहेत, अमितभाई आहेत, माननीय नड्डाजी आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे बावनकुळे साहेब. कुठलं मंत्रिपद, म्हणजे कुठलं खातं आवडेल तुम्हाला? कारण तुमच्यामध्ये स्किल आहेत. तुम्हाला असं वाटतं कुठल्या खात्याला तुम्ही खरंच न्याय देऊ शकाल? आमच्याकडे असं काही नसतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावर काही नसतं आमच्याकडे. हा, मला सकाळी माहित नव्हतं असं काय होणार आहे. त्यामुळे मी हा काहीच विचार केला नाही. जे मिळेल ते काम करायचं आणि ते चांगलं करायचं, प्रामाणिकपणे करायचं. आमदार म्हणून म्हणजे तुम्ही देखील थेट पुण्यावरून दिल्ली गाठली. खरं तर पुणेकरांच्या सेवेसाठी अण्णांनी पुढच्या राज्यात पुणेकरांनी संधी दिली अण्णांना काम करायची आणि पार्टीने आता त्यांना योग्य संधी दिलेली. पुण्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासाची संधी पार्टीने अण्णांना दिलेली आहे. अण्णांच्या हातून पुणेकरांची सेवा आणि देशाची सेवा चांगल्या. तुम्ही पेढे भरवले का? पेढे भरवले ना, निवडून आले त्यावेळेसही भरवले, आजही भरवले. हा सगळ्या कार्यकर्त्याचा सन्मान आहे, पुणेकरांचा सन्मान आहे. कार्यकर्त्यांना काय वाटतंय सगळ्यांना? काय अण्णा म्हणजे अण्णा सगळेजण म्हणतात पहिलवान होते, एकदा ते स्टाईल उद्या जिंकल्यानंतर तुम्ही सांगितलेलं काय असतं, ठळक बातम्या एकदाच होतात. त्यामुळं 4 तारखेला नाही,
आम्ही इलेक्शनच्या काळात सुद्धा कुठेही आम्ही ते केलं. शेवटी ती एक भावना होती. 4 तारखेला तुम्ही पैलवान ते हा झाला. आपण सर बघितलं तर अशा पद्धतीने सगळे जे कार्यकर्ते आहेत हे पुण्यातून फक्त मुरली अण्णा जे आता मंत्री झालेले आहेत त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे आणि असेच गर्दी वाढत चालली आहे. खरं तर दिल्लीमध्ये पुणेकरांची गर्दी आज दिल्लीमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मानेसह मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.